स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। देशात झालेल्या पश्चिम बंगाल, पुदुच्चेरी व आसाम राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने नेत्रदीपक कामगिरी करत दणदणीत विजय संपादन केला। या विजयाच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरात भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित शहा यांच्या कुशल नेतृत्वाखाली पक्षाने मिळवलेल्या या यशामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। मिरज येथील आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले होते। यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत, एकमेकांना मिठाई वाटत आणि घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद व्यक्त केला। भारत माता की जय, भाजपाचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दाणानून गेला होता। या जल्लोषामुळे परिसरात आनंदमय वातावरण निर्माण झाले होते। कार्यकर्त्यांनी यावेळी पक्ष अधिक बळकट करण्याचा आणि आगामी काळातही अशीच कामगिरी कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला। देशामध्ये 5 राज्याच्या निवडणुका घडल्या, त्याचा निकाल आज आपल्या हाती आला। त्यामध्ये पश्चिम बंगाल, पांडुचेरी, आसाम या 3 राज्यामध्ये भाजप मोठ्या बहुमतानं हे विजयी झालं आणि ही सत्ता काबीज केली। वर्षोनवर्षी ही सत्ता आपल्या हातात नव्हत्या, त्या सत्ता काबीज करण्याचं भाजपला यश आलं आणि बहुमताने ते आज हे संपादन तिने केलेलं आहे। हे संपादन करत असताना मी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, शहा साहेब असतील, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यांना मी धन्यवाद देतो, त्यांचे मी आभार मानतो। त्यांनी ह्या विजयामध्ये मोठा सिंहाचा वाटा उचलला आणि हा विजय संपादन केला आणि ह्या दृष्टिकोनातून आज हा ऐतिहासिक विजय, देशाचा विजय, सत्तेचा विजय, विकासाचा विजय असा मानला जातो। आणि त्या दृष्टिकोनातून मोदी साहेबांनी जे एक करिश्मा, जे मला वाटतं पश्चिम बंगालचा विजय होणं उचितच नव्हतं, कोणाला स्वप्नात येत नव्हतं की आतापर्यंतची 50 वर्षाची परंपरा तिन्ही संघटनेने तिथं राज्य केलं आणि ही 15 वर्ष इथं मासाहेब तिथं राज्य करतात आणि हे उलटून टाकणं एवढं हे सोपं नव्हतं। पण तेही अमित शहाच्या एक चाणक्य बुद्धीनं आणि मोदी साहेबांच्या आशीर्वादानं हे सत्य झालं आणि हा ऐतिहासिक विजय झाला, हा देशाचा विजय झाला, कार्यकर्त्यांचा विजय झाला। ॲक्च्युली पश्चिम बंगाल ते सांगायचे की पश्चिम बंगाल हा आमचा आहे, पण तसं नाही आहे ते। आज श्याम मुखर्जी प्रकाश आपले तिथलेच जन्मगाव त्यांचं त्या पश्चिम बंगालमध्ये आणि तिथं भाजप पहिलं रुजलं गेलं आणि आज निश्चित त्यांच्या आत्म्याला शांती लाभली असेल की पश्चिम बंगालमध्ये आता परत भाजप आलं, त्यांना शांती लाभली असेल। त्या दृष्टिकोनातून हा विजय उत्सव आज आम्ही मिरजमध्ये शहरामध्ये उत्साहानं साजरा केला। आज आम्ही पेढे, साखर वाटून साजरा केला। निश्चितच सर्व जनतेला अभिमान वाटा असा विजय झालेला आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये 2 पोटनिवडणुका लागल्या गेल्या, त्यामध्ये बारामती असेल आणि राहुरी असेल, ह्या दोन्ही सीट महायुतीला मिळालेल्या आहेत, त्या पण बहुमतानं निवडून आलेल्या आहेत। त्यामुळे त्यांचे अभिनंदन करतो आणि निश्चितच आज आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष चव्हाणसाहेब असतील, बावनकुळे साहेब असतील, त्यांना धन्यवाद देतो। त्यांनी हा प्रयत्न केला, सगळ्यांनी प्रयत्न केला आणि विजय संपादन केला। त्याबद्दल इथल्या नागरिकांचं, त्या राज्याच्या नागरिक, अजूनही असं नाही झालेलं की आमची प्रगती झाली असे नाही आहे। आज पश्चिम बंगालमध्ये आम्ही जवळ +122 200च्या वर गेलो आपण, म्हणजे त्यामध्ये आपण मागल्या वेळेस 77 होतो, 26 साली 198, आता 222, आता 122चा फरक पडला, 122 लीड आलो आपण। आसाममध्ये 41 लीड आलो आपण, पांडुचेरीला 16 लीड झाले, केरळमध्ये आपण 1च होतो, 2 होते, +2 झालो आपण, तमिळनाडूला आपण 11 मायनस झालो यावेळेला। मागल्या युतीमध्ये आपण 66 होतो आणि 55 आता आले, म्हणजे हे राज्य आपल्या हातून गेलं। त्या दृष्टिकोनातून जे निकाल लागलेले आहेत हे जनतेच्या, भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना समाधानकारक आणि प्रोत्साहन देणारं, चालना देणारं, एनर्जी देणारं जे निकाल आहेत। त्यामुळं कार्यकर्त्यांनी जोमाने ताकद लागायचं आहे आणि पुढचे सगळे विजय आपण संपादन करायचे आहे आणि याबद्दल सगळ्यांना मी शुभेच्छा देतो। जे नेते आमचे यासाठी राबले, देशासाठी, देशाचा झेंडा उंच करण्यासाठी, त्यांनाही धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो आणि निश्चितच हा विजय निश्चितच एक देशाला परिवर्तन घडवणारा हा विजय आज संपादन केला
त्याबद्दल मोदी साहेबाला सर्वांच्या वतीनं ढेर साऱ्या शुभेच्छा, कोटी कोटी प्रणाम.